पापमोचनी एकादशीचे महत्त्व. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे जनार्दन, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिची पद्धत काय आहे? कृपया मला सांगा. श्री भगवान म्हणाले, हे राजा, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव पापमोचनी एकादशी आहे. या व्रताच्या प्रभावाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. सर्व व्रतामध्ये हे सर्वोत्तम व्रत आहे. या पापमोचनी एकादशीचे महात्म्य. श्रवण व वाचनाने सर्व पापाचा नाश होतो. एकदा देवर्षी नारदजी जगतपिता ब्रह्माजींना म्हणाले, महाराज, तुम्ही मला चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी विधान सांगा. ब्रह्माजी म्हणू लागले, हे नारद, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही पापमोचनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यांच्या कथेनुसार प्राचीन काळी चित्रथ नावाचे सुंदर वन होते. देवराज इंद्र या जंगलात गंधर्व मुली आणि देवासह मुक्तपणे फिरत असत. एकदा मेधवी नावाचे ऋषीही तिथे तपश्चर्या करत होते. ते ऋषी शिवाचे उपासक होते आणि अप्सरा शिवाची मोहक आणि अनंगदासी होत्या. एकदा कामदेवाने मंजू घोष नावाच्या एका अप्सराला तपश्चर्या मोडण्यासाठी ऋषीकडे पाठवले. अप्सरेचा भाव, नृत्य, गाणी आणि वयाने तरुण. ऋषी मंत्रमुग्ध झाले. 57 वर्ष संभोगात घालवली. एके दिवशी मंजू घोषाने देवलोकात जाण्याची परवानगी मागितली. परवानगी मागितल्यावर ऋषीच्या लक्षात आले आणि त्यांना पाताळात पाठवण्याचे एकमेव कारण म्हणजे अप्सरा मंजू घोषा. संतप्त होऊन त्याने मंजू घोषाला पिशाच बनण्याचा शाप दिला. शाप ऐकून मंजू घोषाने थरथर कापत ऋषींना यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. तेव्हा मुनिश्रींनी पापमोचनी एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगितले आणि अप्सरेला मोक्षाचा उपाय सांगून वडील च्यवनाच्या आश्रमात गेले. आपल्या मुलाचा शाप ऐकून ऋषी च्यवन यांनी आपल्या मुलाला कठोरपणे दोषी ठरवले आणि त्यांच्या पापाची क्षमा करण्यासाठी त्याला चैत्र कृष्ण एकादशीचे व्रत करण्याची आज्ञा दिली. व्रताच्या प्रभावामुळे मंजू घोष अप्सरा तिच्या पिशाच शरीरातून मुक्त होऊन देवाच्या जगात गेली. म्हणून हे नारद, जो कोणी हे व्रत पाळतो तो त्याच्या सर्व पापापासून नक्कीच मुक्त होतो आणि जो कोणी या व्रताचे महात्म्य वाचतो आणि ऐकतो त्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळते.